नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आता वाजले सकाळचे 8:30, कारण रात्री नाही का भरपूर वेळ टाईम गेला मला एडिटिंग वगैरे करायला. 3-3:30 वाजले, त्याच्यामुळे नाही का उठायला पण थोडा टाईम झाला. आता जस्ट उठलो, ब्रश वगैरे केला, आंघोळ वगैरे केले आणि त्याच्यानंतर नाही का आज थोडं लांब दुरी तय करायची आपल्याला. बघू शकताय का आता प्रेस वगैरे करून राहिले. मी आज भरपूर दिवसानंतर नाही का माझ्या कपड्यांना प्रेस वगैरे करून राहिलो. नाही तर प्रेस वगैरे करतच नाही, कारण जास्त कुठं बाहेर जातच नाही. गेलो तरी नगर पातळी आणि तेच आपल्या जवळच्या शहरामध्ये जात असतो. तसं पण नाही का मी माझ्या ड्रेसला वगैरे नाही का मीच प्रेस वगैरे करत असतो. तर आजीचे लुगडे वगैरे असतात ना, तर जर घाड्या वगैरे पडलं तर तिला स्वतः प्रेस वगैरे करता येते, कारण मला जमत नाही. ते जळून जातं, पातळ कापड येतं, तिला जमतं ते करायला एकदम फास्टमध्ये. तर मी नाही का आत्ता जस्ट माझं हे प्रेस वगैरे करून राहिलो आहे आणि मी प्रेस करतच होतो. तोपर्यंत आजीने काय बनवलं आहे सकाळ सकाळी नाश्त्याला ते पण दाखवतो तुम्हाला. गाईज बघू शकताय बघा, आजीने पोहे वगैरे बनवले आहेत नाश्त्याला आणि आजोबा इकडे खात आहेत. नाना पाहिजे थोडे अजून? हां धरा ना. नाना पण इकडे नाश्ता करू राहिले. गाईज तुम्ही पण या नाश्त्याला आता नाश्ता वगैरे पण करायचा आहे आणि प्रेस पण करायचं आहे. दोन्ही कामं सोबत करतो आणि लगेच कुठं जायचं तुम्हाला सांगतो. तर आता चाललो आहे पुण्याला आणि दीपकची रूम शिफ्टिंग करायची होती. नवीन रूम घेतली आहे तर तिकडे जायचं आहे. तो म्हटला नाही का रूम शिफ्टिंग करायला येऊ शकतो. तू म्हटलं हा चालून येतं. म्हटलं एक दिवस काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे दिवस जायचं आहे फक्त. आणि परवा सकाळी एकदम पाठीमागे येतो. तोपर्यंत आजी आणि आजोबा आपले दोघं आहेत आणि मामाचा मुलगा पण आहे त्यांना सोबत. ते बघा तिचं आज दुखू राहिले, फुरफुर करते. नानाची नजर लागली तिला. नाकाचा मोका घ्या. दवाखान्यात जायचं का? हा नाकाचा मोका. डॉक्टरला पाठवून देतो. हा इंजेक्शन वगैरे मारून. मला फोन लावायचं 15 पिशवी बदलायची. हा. तो नको जाऊ तुपलं जात. मग तुम्ही बदलून घ्या ना, हिला इंजेक्शन मारा. फक्त सांग म्हणा पिशी बदलायची घरी जाय. हा तेवढं सांग. चालेल, जाऊ मग. हा तर चला आता निघू. कागदपत्र काही राहते. कागदपत्र काय नाही घ्यायचं. काय करायचं? एकूण जायचं ते त्याचं गल्लीतून जाय म्हणा. चालतं सांगतो. बोललेले म्हणा. तर काही चला आता बघ, पुण्याला नाही का फायनली 3 ते 3.5 तास लागले आणि मी 2:30 वाजता पुण्यामध्ये पोहोचलो. पण येताना माझे एवढे हाल झाले ना, कारण ऊन पण एवढं खतरनाक पडलं होतं आणि धूळ तर एकदम जबरदस्त होती. तुम्ही घरून निघताना बघितलं असेल की माझ्या अंगावरती नाही का निळं शर्ट होतं, पण एवढं धुळीने नाही का पूर्णपणे व्हाईट होऊन गेलं होतं. त्याच्यामुळे एक डायरेक्ट व्हाईट शर्ट घालून घेतला की म्हटलं दिवसभर जर इकडे तिकडे फिरलं ना काही टेन्शन नाही. नेमकं मी नाही का रूमवरती आलो आणि दीपक नाही का जॉबला गेला कंपनीमध्ये. तर काही जस्ट आत्ता नाही का मी पण थोडं बाहेर जाऊन बसलो होतो आणि तिथे शूट वगैरे करायला काहीच नव्हतं, मित्रामध्ये बसलो वगैरे. तर जस्ट आत्ता दीपक आलाय कंपनीमधून आणि बघू शकताय तुम्ही आता तो काय करू राहिलाय. आता माझ्यासाठी काहीतरी बनवून राहिलाय. काय बनायचं आहे? ज्यूस बनवतो चक्कूचा. बघू शकता आता ज्यूस बनवून राहिलाय. मी पुण्याला आलोय आणि मला त्यांनी खाऊन नाही घातलं, असं कधीच नव्हतं. तर आता कारण मी जेवण वगैरे केलंय आणि त्यांनी मला जेवण वगैरे सगळं ऑर्डर करून दिलं होतं ऑलरेडी, कारण इथं जेवायला वगैरे काही नाही. तर त्यांनी मेस वगैरे लावलेली आहे, पण मला नाही का जेवण वगैरे ऑर्डर करून ठेवलं त्याने. झोमॅटोवरून जेवण वगैरे ऑर्डर मारून ठेवलं आणि मला माहीत पण नव्हतं. मी तिथं बसलो, नंतर मला समजलं की ऑर्डर कोणाची आली. बघायला गेलो तर जेवण आलं होतं. नंतर बघितलं जेवण वगैरे केलं. तेव्हा म्हटलं तू जेवण करून घे. आणि जस्ट आता कंपनीतून आलाय तर ते म्हटलं आता जेवण वगैरे केलंय, पण नाही का आपण आता ज्यूस वगैरे पिऊ, कारण तो नाही का डाएट वगैरे करत असतो. जिम वगैरे मारून आल्यानंतर नाही का दररोज ज्यूस वगैरे पितो आणि आता ज्यूस बनवून राहिला. बघू शकता आता बघू शकताय. दररोज पितो का? हा दररोज पितो. आज तू ये मग आपण दोघं पण पिऊ. बरं बने मस्त. तर काय बघू शकताय आता दीपकने नाही का चक्कू वगैरे पूर्ण सोलून नाही घ्यायच्यामध्ये टाकून घेतले आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता दूध पण टाकू राहिले. कोणतं दूध आहे? म्हशीचं. गाईच बघू शकता म्हशीचं दूध प्युअर भेटतं की इथं? हो प्युअर म्हशीचं दूध. कुठं रे? श्रीराम कंपनी समोर. हा का? गाईच बघू शकतात प्युअर दूध आहे. आणि आता 1 चमचे साखर टाकतो. साखर कमीच टाक, जास्त कारण चक्कू गोड असतात ना. झालं का ज्यूस? नाही आईस्क्रीम टाकायची आपल्याला. होय दररोज आईस्क्रीम टाकतो काय? नाही तू आला म्हणून टाकतोय. हां हायला माझं भाग आहे त्याच्यामुळे. बरोबर सर. काय बघू शकता आईस्क्रीम वगैरे सगळं स्टॉक आणून ठेवला आहे रे. अरे मला माहित होतं माझा भाऊ येणार आहे मला भेटायला, त्यासाठी सकाळीच आईस्क्रीम आणून ठेवलं. पण भारी लागून काढून फ्लेवर एक नंबर. हो बघू शकता दीपकने आईस्क्रीम पण आणून ठेवलं आहे. आता आईस्क्रीम टाकू. कोणतं फ्लेवर? चॉकलेट. हो. तुला माहिती आहे मिक्सर कुठून आणलं मी? कुठून आणले? जुन्या बाजारातून. गाईज बघू शकताय जुन्या बाजारातून नाही का दीपकने मिक्सर आणलंय. प्रेस्टिजचं बरं का, भारी आहे. प्रेस्टिजचे. होय पण हे बघ ना बिंगायचं कोणतं फॅनचं याला तर. फॅनचं त्याला होय क्वालिटी आहे. निवड बिंगतं की काय? बरं नाही नसीब इथं बिंगलं पॅन लागाव मग तर काढ सगळं. 400 रुपयेच भेटलं मला. गाईज बघू शकता 400 रुपयाला दीपकने मिक्सर आणलंय. आईस्क्रीम चॉकलेट भारी बरं का. टाकू 2 टाकू.
तुला एकच टाक बघ. लय मस्त बनलाय, एकदम घट्ट बनलाय बरं का. काहीच बघू शकताय दीपकने नाही का फायनल नाही का ज्यूस बनवलाय चिक्कूचा आणि एवढी आईस्क्रीम वगैरे टाकून एकदम मस्त. तर गाईज या ज्यूस प्यायला 12 वाजले संध्याकाळचे आम्ही ज्यूस पिऊ राहिलाय. याला काही काम नाही आहे. दुपारीच आईस्क्रीम बिस्क्रीम दूध वगैरे सगळं आणून ठेवलंय. किलो तुझ्यासाठी आणलं रे, मला मा भाव आणणार रे. तर गाईज आता प्यायला एक नंबर बनवली. तर गाईज नाही का आज मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की आपला अक्षू मुंबईला गेला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि मुंबईला गेल्यानंतर नाही का एक गोष्ट झाली आहे की आपल्या उषाताई पारंडे म्हणून नाही का ठाण्यामध्ये राहतात. तर त्यांनी नाही का माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, म्हणजे भरपूर इंस्टाग्रामवरून एकूण तिकून नंबर घेतला आणि मला कॉन्टॅक्ट वगैरे केला. माझा कॉन्टॅक्ट वगैरे करून मला म्हटलं की अक्षू आपला मुंबईला आलाय. म्हटलं हो आलाय. तर मग ते म्हटलं अक्षूचा नंबर वगैरे दे, कारण नाही का आजीला काहीतरी द्यायचं आहे, तो येईल का इकडे. म्हटलं हो नक्की येईल. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, कारण कोपरखिरणे आणि ठाणे जवळच अंतर आहे. म्हटलं काय 2-3 स्टेशनचा फरक आहे, तर येऊन जाईन म्हटलं. आणि त्या ताई पण नाही का ठाण्याला आले आहेत आणि याचा अक्षू पण नाही का ठाण्यात जाऊन काय आजीसाठी गिफ्ट वगैरे ते दिले. आणि त्या ताई एवढ्या भारी बोलल्यात ना खरंच उषाताई पारंडे. ते गिफ्ट नाही का मी घ्यायला न जाताना आपला अक्षू केलाय. आणि अक्षू आज फर्स्ट टाइम ब्लॉग शूट करतोय. अक्षूने एकदम मस्तपैकी ब्लॉग शूट केलाय आणि त्या ताईपर्यंत पोहोचलाय आणि एवढं भारी गप्पा वगैरे केल्यात आणि ताईंनी पण मस्त गिफ्ट दिलंय. तर आता तो ब्लॉग कसा शूट केलाय तिने तुम्ही बघू शकताय आणि काय गिफ्ट दिले ते तुम्हाला दाखवतोच. बघू शकताय आपला अक्षू चाललाय आणि बघू शकताय त्याने किती भारी ब्लॉग शूट केलाय. तर नमस्कार मंडळी, मी अक्षय आणि स्वागत करतो तुमचं निलूची आजी ब्लॉग मध्ये. तर आजचा जो ब्लॉग आहे तो असणार आहे निलूच्या आजीसाठी ना एका सबस्क्रायबरनं गिफ्ट दिलंय. तर ते गिफ्ट घेण्यासाठी मी जाणार आहे आणि आजी तर रोजच व्हिडिओ बनवत असतात, तर आज मी एक छोटासा प्रयत्न करतो. आता निलेश एवढं परफेक्ट तर मला जमणार नाही, पण तरी पण करतो एक छोटासा प्रयत्न. तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल की मी मुंबईला आलेलो आहे. चला तर मंडळी सुरू करू आजच्या ब्लॉगला. तर मी आता चाललेलो आहे कोपरखिरणे स्टेशनला, तर तिथून आहे ना मी ठाण्याला जाणार आहे. तर मित्रांनो, निलो आणि मी ना क्लासमेट आहोत. तर लहानपणापासून ना त्याच्या घरी माझं जाणं येणं ना चालूच राहायचं. तर आजीबद्दल जर सांगायचं झालं ना, आजी जेवढ्या व्हिडिओ मध्ये प्रेमळ दिसते ना त्यापेक्षा 100 पट किंवा 1000 पट जास्त प्रेमळ रिअल मध्ये. तर मला कधीच त्यांनी ना असं फील नाही होऊ दिलं की मी कुठंतरी दुसरीकडेच आहे. मी कधी पण पूर्ण हक्काने त्यांच्या घरी जातो. जेवलो नसेल तर जेव घे, गप्पा चालूच राहतात. तर घरापासून स्टेशन ना फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे मी ना पायीच चाललेलो आहे. आणि आता मी आहे बोनपडे गावामध्ये. ना निघायच्या आधीच ना त्या ताईंना मी कॉल केला होता, त्यांच्याकडनं आपण गिफ्ट घेणार आहोत. तर त्यांना काहीच आयडिया नाही की मी ब्लॉग पण काढत आहे म्हणून. तर त्यांनीच मला काल आयडिया दिली होती ब्लॉग साठी आणि मी आज पहिला ब्लॉग तिथूनच सुरू करते. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे कोपरखिरणे स्टेशनला. तर आता आपण ना ठाण्यासाठी ना तिकीट काढून घेऊ. विदाऊट तिकीट पण प्रवास करू शकतो, पण कसं आहे ना पकडलं ना तर सकाळच्या 11 ते रात्रीच्या 11 पण वाजू शकतात मला पोहोचता. आपण तिकीट काढून घेऊ. तर इथून मला जायचंय ठाण्याला. तर ठाण्यासाठी सिलेक्ट केलं ठाणे. तर ऑनलाईन तिकीटचा एक फायदा आहे की आपल्याला ना लाईनला लागायची गरज नाही. असं 2 मिनिटामध्ये एकदम तिकीट भेटतं आपल्याला आणि आपली ट्रेन पण मिस नाही होत. 1 मिनिट मी पेमेंट करतो. तर हे तिकीट घेतलेलं आहे आता ठाण्यासाठी आणि आता मी चाललेलो आहे प्लॅटफॉर्मवर. ठाण्यासाठी 10 वाजून 23 मिनिटांना गाडी आहे. मी आता आहे कोपरखिरणे स्टेशनवर. मित्रांनो, ट्रेन यायला अजून 5 मिनिटं बाकी आहेत आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता की पूर्ण घामाघूम झालेलो आहे. गरमी कोणत्या पण जिल्ह्यातली असावी, पण मुंबईत आहे ना गरमी बघायची वेळच येऊ नये. तर आता ताई भेटलेल्या आहेत आपल्याला आणि आता त्या जस्ट आताच आल्यात आणि आलेल्यात पहिलं त्यांनी ज्यूस घेण्यासाठी इकडे घेऊन आल्यात. म्हणजे आजचे व्हिडिओ बघणारे सुद्धा खूप सारे प्रेमळच असतात. ताई पण आताच आल्यात. आता ताई भेटलेल्या आहेत. आता ताईंना आपण विचारू त्यांचा काय अनुभव आहे, काय काय करतात त्या आणि आधीच्या व्हिडिओ बद्दलचं त्यांचं काय मत आहे त्याबद्दल विचारू आपण ताईंना. नमस्कार, माझं नाव उषा परांडे. मी अहिल्यानगर तालुका पारनेर हे माझं मूळ गाव आहे आणि मुंबईला मी ठाणे कळवा येथे राहायला आहे. सगळेजण हल्ली युट्यूब तर बघतात, पण युट्यूबचे चॅनल बघता निलूची आजी चॅनल भेटलं आणि कधी ती आजी आपली झाली कळालंच नाही. कारण आता आजीची एवढी सवय लागली की आजी व्हिडिओ आला नाही तर चुकल्यासारखं वाटतं.
तर मला आज एवढंच सांगायचंय. आणि नीलूचे जे मित्र आहेत, जे नीलूवर प्रेम करतायत, ज्या पद्धतीने ते काम करतायत, खूप छान वाटतंय. खूप चांगलं बॉन्डिंग आहे. मग अक्षय असेल, माहुली असतील, दीपक असेल आणि अजूनही कोण पडद्यामागचे कलाकार असतील, तर सगळ्यांचे आभार. त्याच्यात तो छोटा कलाकार चिकू, परत ते शेजारीच राहणार त्यांच्या मामांचा मुलगा, आणि आपल्या व्हिडिओतलं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर नाना. तर खूप सगळे बघून छान वाटतंय. आणि बघणाऱ्या प्रेक्षकांना आता असं सांगावं वाटतंय, प्रेक्षक म्हणून, कारण मला नाही वाटत नीलू किंवा कोणी हे सगळं बोलतील, की आपण प्रेक्षक म्हणून जास्तीत जास्त नीलूचे, त्याच्या मित्रांचे जे काही व्हिडिओ येतील ते जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करावे, त्याच्यावर चर्चा करावी. आणि ही जी तरुण मंडळी आहे त्यांनी अजून या सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी नवीन व्यवसाय, नवीन सुरुवात करावी, की गावचे काही जेव्हा शेतातले काही लसूण, गावचे काही वाळवणाचे पदार्थ असतात की जे शहरातल्या लोकांना मिळत नाहीत, क्वालिटीचे, चांगली गुणवत्ता असलेले, तर त्यांनी तसा त्याच्यावर विचार करावा त्याच्या मित्रांनी आणि त्यांनी, की त्याच्यावर असं काही चालू करता येईल का बुवा. आणि त्यांच्या प्रेक्षकांनी त्यांनी जे काही चालू करतील तर त्याला पॉझिटिव्हली सपोर्ट करावा, रिस्पॉन्स द्यावा. आणि आपली ही जी मुलं आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे, मार्गदर्शन करावे. त्यानंतर आपली आजी खूप थकलेली आहे, पण व्हिडिओ मध्ये तेवढीच फ्रेश दिसते. तर आजीला जेवढं कमीत कमी कष्ट होता म्हणजे काम करता येईल त्याची काळजी तुम्ही सगळे नक्कीच घेणार आणि घ्या, की जेणेकरून आजीचे जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्याला बघता येतील. तर आजीची जास्तीत जास्त काळजी घ्या, कारण आजी खरंच ह्या वयामध्ये जे त्यांचं नॉलेज आहे आणि आधुनिक जगामध्ये पण त्यांनी स्वतःला डेव्हलप केलंय किंवा त्या पद्धतीने त्या व्हिडिओ बनवतात. कारण बरेच आम्ही स्वतः शिकलेले असून पण आम्हाला व्हिडिओ नॉलेज एवढं नव्हतं चॅनलचं याचं, पण आजी त्या रेसिपी बनवतात किंवा शिकवून घेत आहेत, आत्मसात करतायत, दाखवत आहेत, आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि शिवाय एक महिला म्हटलं की घरातलं सगळं काम पण करायला लागतं, ते सगळं करू, कारण आपण शहरामध्ये तरी घरकाम करणाऱ्या ताई वगैरे आपल्याला मदतीला भेटतात, तसं गावाकडे नसतं. आणि ते सगळं करून आजी आपल्याला नीलू आपल्याला व्हिडिओ बनवतोय, नाना आजी सगळे आपल्याला ज्या पद्धतीने एखादी सिरियल किंवा आपण सिनेमा बघतो तसं ते आपण सगळं बघतोय. तर मी परत सगळ्या प्रेक्षकांना सांगेल की जास्तीत जास्त व्हिडिओ त्यांचे शेअर करू, की आपल्या नीलूचे चॅनल कसं ग्रोथ होईल. तर त्याला जर येणारे ऍड आहेत, म्हणजे मी स्वतः तरी नीलूच्या व्हिडिओची कोणती ऍड स्किप नाही करत, की जर आपल्याला जे जे प्रयत्न त्याच्यासाठी करता येईल ते करावेच आहे. आणि नक्की करा. मी तर भेटत राहू आपल्या ह्या तरुण मित्रांचा, काहीतरी नवीन व्यवसाय उद्योग लवकर आपल्याला बघायला मिळेल अशी आशा ठेवूया. कारण कोरोनाने पण दाखवून दिलेलं आहे शेवटी गावाकडची वाट आणि गावाकडेच सगळं काही करता येतं किंवा पुढे नेता येतं, तिथे कुठेही कधी काही थांबत नाही. म्हणून सगळ्यांना नीलू आणि त्याच्या मित्रांना शुभेच्छा. पण मित्रांनो, त्या ताई पण काल बोलत होत्या की तुम्हाला यायला जमेल का म्हणजे ते गिफ्ट साठी. तर तसं ना, आजी आपल्यासाठी एवढे चांगले व्हिडिओ बनवतात, तर आपण आजीसाठी एवढं तर करू शकतो. त्यामुळं म्हणलं येतोच मी जाऊन. तर थँक्यू सो मच चौशाताई आणि अक्षू पण, कारण तुम्ही दोघं आज नाही का, अक्षू तर आपला भरपूर दमलाय, कारण नाही का त्याला ट्रेन वगैरे पण आणि मेगा ब्लॉक असल्यामुळे रविवारी आज तर मेगा ब्लॉक होता, तर त्याची आता भरपूर धावपळ झाली. आणि ताईंनी पण आज एवढा टाइम काढून अक्षूची भेट वगैरे घेऊन ते गिफ्ट वगैरे त्याच्या हातात एकदम व्यवस्थित पण दिलंय. तर मी ज्यावेळेस अक्षू गावाले त्यावेळेस नाही का आपलं गिफ्ट ओपन करून दाखवतो. आणि एकदम मस्त पद्धतीने आजचा नाही का ब्लॉग अक्षूने शूट पण केलाय आणि ताईंनी पण एकदम भारी वक्तव्य केलंय त्यांचं. तुमचे सर्वांचे असेच प्रेम राहू द्या, आपल्या फॅमिलीला असे कनेक्ट राहा. जास्त काही नको, पण 2 शब्द फक्त प्रेमाचे राहू द्या. तुम्ही जे कमेंट वगैरे करतायत ना, एवढं आजीसाठी चांगलं बोलताय, आजी आजोबांसाठी, तर काहीच नाही का, तुम्ही पण नाही का, मी जेवढी काळजी घेतोय त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पण काळजी घेता. तेवढे कमेंट वगैरे करून काय करायला पाहिजे काय नाही ते सगळं सांगताय. आणि आज हे जेवढं काही आहे ना, तुमच्या श्रेयामुळे आपण जी फॅमिली जोडली, एकदम हक्काची फॅमिली आपली युट्यूब फॅमिली, एकदम छोटी का असा ना पण एकदम हक्काची आहे आणि एकदम जीवभावाची आहे. तर तुम्ही बघू शकताय आज एवढा भारी ब्लॉग मी कधीच नव्हता केला आणि तो आपल्या अक्षूने शूट केला आहे. तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि गिफ्ट बघायला नक्की विसरू नका. लवकरच अक्षू जेव्हा गावाला त्यावेळेस तर गिफ्ट ओपनच करून दाखवतो. त्याच्यामुळे दररोज डेली ब्लॉग बघत राहा आणि आपल्या फॅमिलीच्या एक हक्काची फॅमिलीमध्ये सामील व्हा. तर भेटून द्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.